ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. महिपत जेलमध्ये असलेल्या साक्षीला भेटायला येतो. त्याला बघितल्यानंतर साक्षीला रडू फुटतं. ती त्याला बिलगून खूप रडते. म्हणते, अण्णा मला इथून बाहेर काढा, अण्णा मला इथून बाहेर काढा. तुम्ही म्हणाला होता मी इथे परत येणार नाही. 14 वर्ष अण्णा, 14 वर्ष मला वेळ लागेल अण्णा, इथून मला बाहेर काढा. दामिनी काय म्हणाली? ती पुढच्या कोर्टामध्ये अपील करणार आहे ना. तेव्हा महिपत साक्षीला सांगतो की दामिनीनं केस सोडली. ही गोष्ट ऐकल्यानंतर प्रियाला खूप हसू येतं. पण ती महिपत आहे म्हणून कंट्रोल करून गालातल्या गालात हसत असते. पण ही गोष्ट बरोबर महिपत आणि साक्षी हेरतात. महिपत प्रियाजवळ जातो आणि म्हणतो, हसू येतंय? खूप हसू येते का? गालातल्या गालात हसू येते? काय झालं? जोक झाला का इथं? का माझ्या लेकीच्या आयुष्याचा जोक झाला म्हणून दात इचकती तू? काय ग? असं म्हणून महिपत प्रियाचा गळा दाबतो. गळा दाबत म्हणतो, काय झालं? काय म्हटलीस तू कोर्टात? साक्षीनं खून केला, साक्षीनं गोळी झाडली असं म्हटली ना. आता म्हण ना. असं म्हणून तो प्रियाचा गळा खूप जोरात दाबतो. पण मध्येच तिला सोडून देतो आणि परत म्हणतो, आता येतंय का हसू? आता येतंय का हसू? तू तुरुंगात आहेस म्हणून जिवंत आहेस. माझी लेक सुटणार आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की तू पण सुटावं. तू इथं जेलात आहेस म्हणून जिवंत आहेस. एकदा का तू सुटलीस आणि बाहेर आलीस, मग तुझ्या फुफ्फुसात मोकळी हवा जायच्या आधी मी तुझं फुफ्फुस काढून घेणार.